शिवभारत अध्याय 6 शहाजींची पत्नी जिजाबाई हिच्या पोटी जन्म घ्यावा अशी इच्छा असलेल्या योगेश्वर विष्णूंनी प्रसन्न होऊन तिला आपले दर्शन दिले. ते असे. एकदा त्या सुंदर राणीने देववृंदांनी वंदित व बालरूपधारी श्री विष्णू आपल्या मांडीवर बसलेला पाहिला. त्याचा वर्ण सावळा असून त्याच्या 4 हातांत शंख, चक्र, गदा आणि पद्म ही होती. वक्षस्थळी श्रीवत्स नावाची चिन्ह होते. गळ्यात कौस्तुभ मणी घातलेला होता. छातीवर वैजयंती माळा पडली होती. तो पीतांबर नेसला होता. मस्तकावर रत्नजडित मुकुट झळकत होता. कानात मकरकुंडले तळपत होती. गालावर मंद स्मित चमकत होते. त्याचे मुख प्रसन्न होते. डोळे कमळासारखे आरक्त व दीर्घ होते. नाक सुंदर असून तो शुभलक्षण संपन्न होता. त्याचा प्रत्येक अवयव लावण्याचे क्रीडास्थान होते. लक्ष्मी त्याच्या सन्निधी बसली होती. त्याच्या गळ्यात वनमाला शोभत होती. तो सर्व अलंकारांनी विभूषित होता. त्याच्या पदकमलांवर वज्र, रेखा, ध्वज आणि छत्र यांची चिन्हे होती. पुढे थोड्याच दिवसांनी त्या शहाजींच्या पत्नीने सामर्थ्यवान विष्णूचा अंश गर्भात धारण केला. ज्याप्रमाणे शारदीय मेघमंडळ सूर्याच्या योगाने शोभते, त्याप्रमाणे आपल्या गर्भातील त्या महातेजामुळे ती शोभू लागली. तो तेजोमय गर्भधारण करणाऱ्या त्या जाधवरावाच्या कन्येने त्या समयी भूतलाला शोभा आणली. पुढे तिला डोहाळे लागले आणि गर्भभारामुळे तिला मंदपणा आला. तेव्हा त्या पृथुल श्रोणीला दागिनेसुद्धा जड वाटू लागले. तेव्हा अप्रतिम गौरवर्ण धारण करणाऱ्या तिच्या मुखाने शुभ्रपणात शारदीय चंद्रासुद्धा मागे सारले. प्रत्यक्ष जगतप्रभू विष्णूने जिच्या उदरी प्रवेश केला, त्या सुंदरीच्या शरीरास जडपणा आला, यात नवल काय. तिच्याजवळ राहून तिची सेवा करणाऱ्या सखीजनास ती पांडुमुखी गरोदर राणी अगदी निराळीच भासू लागली. हत्तींवर, वाघांवर आणि गडांवर आरोहण करावे. शुभ्र छत्राखाली सुवर्ण सिंहासनावर स्थिर बसावे. झेंडा उंच उभारावा. सुंदर चौऱ्या ढाळून घ्याव्यात. दुंदुभी ध्वनी ऐकावा. धनुष्यबाण, भाला, तरवार आणि चिलखत ही धारण करून लढाया कराव्यात. गड हस्तगत करावेत. विजयश्री मिळवावी. मोठमोठी दाने करावीत. धर्मस्थापना करावी. असे अनेक प्रकारचे डोहाळे तिला प्रतिदिनी होऊ लागले. पुढे ती दिव्य तेजोमय व दिव्यरूप राणी बाळंत घरात म्हणजे सुतिकागृहात शोभू लागली. तिथे सुईणपणात कुशल आणि कुलशीलवान अशा वृद्ध स्त्रिया रात्रंदिवस बसल्या होत्या. नेहमी मर्जीप्रमाणे वागणाऱ्या आणि तिला अतिशय जपणाऱ्या अशा प्रख्यात सख्या जवळ होत्या. गारभणीला उपचार करण्यात अनुभविक, उत्तम हातगुणाचे आणि विश्वासू असे वैद्य अश्रांतपणे उंबरट्यात बसले होते. चुना दिल्याने लखलखीत दिसणाऱ्या भिंतीवर स्वास्तिकं काढलेली होती. त्याच्या शुभ्र छताच्या कडेला मोत्यांच्या जाळ्या झुलत होत्या. ताज्या पल्लवांनी ते सुशोभित करण्यात आले होते. पांढऱ्या मोहऱ्या सर्वत्र फेकण्यात आल्या होत्या. तेथे ताज्या पाण्याने भरलेले सुवर्ण कलश ठेवलेले होते. दाराच्या दोन्ही बाजूस योग्य देवता काढलेल्या होत्या. सभोवताली पुष्कळ लखलखीत मंगलदीप ठेवलेले होते. योग्य अशा सर्व वस्तूंचा संग्रह करण्यात आला होता. शालिवाहन शके 1551 शुक्ल नाम संवत्सरी उत्तरायणात शिशिर ऋतूमध्ये फाल्गुन वद्य तृतीयेला रात्री शुभ लग्नावर अखिल पृथ्वीचे साम्राज्य वैभव व्यक्त करणारे 5 ग्रह अनुकूल व उच्चीचे वसताना तिने अलौकिक पुत्ररत्नास जन्म दिला. त्याचे लावण्य अपार, वर्ण सुवर्णासारखा, शरीर निरोगी, मान अत्यंत सुंदर आणि खांदे उंच होते. त्याच्या कपाळावर सुंदर कुंतलाये पडल्यामुळे ते मोहक दिसत होते. त्याचे नेत्र कमळासारखे सुंदर, नासिका ताज्या पळसाच्या पुष्पासारखी, मुख स्वभावतःच हसरे, स्वर मेघासारखा गंभीर, छाती विशाल आणि बाहू मोठे होते. त्याने टाहो फोडल्याबरोबर म्हणजे उपजता क्षणीच देव आणि मानवांना आनंद होऊन त्यांचे सहस्राधिक नगारे झडू लागले. घरोघरी नाना प्रकारची वाद्ये वाजू लागली. दिशा आणि नद्या स्वच्छ झाल्या. सुगंधित आणि शीतल असे वारे मंद मंद वाहू लागले आणि अग्नी प्रसन्न होऊन आत टाकलेल्या आहुती स्वीकारू लागला. श्रुती, स्मृती, धृती, धैर्य, मेधा, बुद्धी, कांती, शांती, क्षमा, दया, नीती, प्रीती, कृती, कीर्ती, सिद्धी, लक्ष्मी, सरस्वती, तुष्टी, पुष्टी, शाक्त, लज्जा, विद्या आणि सन्नती ह्या सर्व देवता त्या देवाभोवती जमल्या.
गर्विष्ठ दर्याखान पठाणाशी निकराचे युद्ध करण्यासाठी शहाजी महाराज दुसऱ्या प्रांती सह्याद्रीच्या लगतच्याच गेले असता देवावर अनुग्रह आणि दैत्यांचा निग्रह करण्यासाठी त्या जगतप्रभूने भोसल्यांच्या कुळात अवतार घेतला. तेव्हा अज असून जन्मास आलेल्या त्या प्रभूचे जातकर्म लगेच विधिज्ञ पुरोहिताने यथाविधी केले. जो स्वतः सर्व लोकांच्या रक्षणार्थ समर्थ होता त्याचे स्वस्तिवाचन सूक्तवेत्यांनी सूक्तांनी केले. मनुष्य देह धारण करून विष्णू अवतीर्ण झाला असता त्याच्या तेजोतिशयाने रात्रसुद्धा दिवसाप्रमाणे प्रकाशमान झाली. आदित्य, विश्व, वसु, मरुद्गणांसह रुद्र, यक्ष, साध्य, गंधर्व, विद्याधर नंदिनी प्रमुख गायी, ऐरावतादी हत्ती, नारदादी देवर्षी, सर्व अप्सरा, इंद्र, अग्नी, यम, नैऋत्य, वरुण, वायू, कुबेर, शंकर हे अष्टदिक्पाल, आश्विनी कुमार, सूर्यचंद्र, तेजष्पुंज ग्रह आणि नक्षत्रे, घटी, मुहूर्त, अहोरात्र, पक्ष, मास, ऋतू, वर्ष, मानवयुगे, देवयुगे आणि मन्वंतरे ह्या सर्वांनी पृथ्वीचा भार हलका करण्यासाठी अवतीर्ण झालेल्या त्या जगतप्रभूच्या सन्निधी येऊन त्याचे स्वस्तिवाचन केले. गणपती, जन्मदात्री षष्ठी देवी सटवाई, जीवंतिका जीवती, कार्तिक स्वामी, नारायण, मुरली, बासरी, बळराम, नांगर, धनुष्य, बाण, तरवार आणि नाना प्रकारची आयुधे यांची योग्य मंत्रांनी पूजा त्या पुरोहिताने पवित्र होऊन 5व्या, 6व्या, 8व्या आणि 9व्या दिवशी बाळंत घरामध्ये बाळंत घरात केली. या बाळाचे रक्षण करावे असे म्हणून नमस्कार केला आणि क्षेत्रपाल, भूते, राक्षस, योगिनी, दिक्पाल यांना घराबाहेर अनेक प्रकारे बाल दिले. तीनही लोकात जागरूक असणाऱ्या त्याचा षष्ठी जागर झाल्यावर लोकांमध्ये त्या महात्म्याचा जन्म महत्त्वाचा असल्यामुळे त्याच्या 10व्या दिवशी ताम्रपर्णी, कावेरी, तुंगभद्रा, मलप्रभा, कृष्णा, कोयना, वीणा, नीरा, भीमा, गोदावरी, गायत्री, प्रवरा, वंजुळा, पूर्णा, पयोष्णी, तापी, महानदी, क्षिप्रा, चंबळा, मदरा, यमुना, वेत्रवती, भागीरथी, चंद्रभागा, गोमती, गंडकी, इरावती, रावी, विपाशा, बियास, शतध्रू, सतलज, सरस्वती, वितस्ता, झेलम, सरयू, तमसा, वधूसरा या अतिपवित्र नद्या, सिंधू, धरधर, शोण इत्यादी मोक्षप्रद नद, पुष्करादी सरोवरे व सागर यांसह अदृश्य रूपाने मोठ्या आनंदाने त्या न्हाण्यासाठी एकत्र जमल्या. देवसेना, शची, स्वाहा, समृद्धी, पार्वती, सर्वमंगळा, अदिती, विनता, सज्ञा, सावित्री, अरुंधती या कुलस्त्रियांनी जमून त्या अप्रतिम लावण्याच्या बाळासह त्या बाळंतिणीस न्हाऊ घातले. पिवळे वस्त्र परिधान केलेल्या, अंगावर अलंकार घातलेल्या, मांडीवर बालक घेतलेल्या आणि सूर्योदयीच्या दिनश्रीप्रमाणे शोभणाऱ्या अशा त्या बालमातेस सुंदर सुवासिनींनी ओवाळले. शिवनेरी किल्ल्यावर ह्या पुरुषश्रेष्ठाचा जन्म झाला म्हणून त्याचे शिव असे नाव लोकात प्रसिद्ध झाले. हा सामर्थ्यवान मुलगा ह्या लोकी अलौकिक कर्मे करील, म्लेच्छांचा निपात करून आपली अतुल कीर्ती पसरवील. हा धाडसी बालक समुद्रावर सुद्धा आपला अंमल बसवील आणि आपल्या सैन्याच्या मदतीने सर्व दिशांकडून खंडणी वसूल करील. हा प्रतापी पुत्र गिरिदुर्ग, जलदुर्ग, वनदुर्ग आणि स्थलदुर्ग यांचे रक्षण करील. आणि विशेष गोष्ट ही की हा आपल्या प्रतापाने दिल्लीपतीच्या मस्तकावर पाय देऊन सर्व जगावर आपली सत्ता स्थापील. दुर्गम मार्ग, गहनगिरी, नद्या आणि समुद्र यांच्यामध्ये ज्याची गती अकुंठित आहे असा हा शूर राजा पांड्य, द्रविड, लाट, करहाड, वाई, वैराट, आंध्र, माळवा, आभीर, गुजरात आणि दुष्टलेच्छांनी धुडगुसलेला आर्यावर्त, कुरुजांगल, हास्तानापूर, सौवीर, मुलतान, धन्व, मारवाड, सौराष्ट्र, काठियावाड, कोसल, अयोध्या, बाल्हिक, मद्र, कंधार, त्रिगर्त, द्वारका, सिंध, कलिंग, कामरूप, आसाम, अंग, बिहार, वंग, बंगाल, कांबोज, कैकयेक, इराण, अरब, शाक्व, पुलिंद,
आरट्ट, बर्बर, काश्मीर, मत्स्य, मगध, विदेह, उत्कल, टंकण, किरात, काशी, पांचाल, चेदी, कुंतल, खश, शूरसेन, हूण, हैमवत, उंड्र, पुंड्र, ललिथ्य हे सर्व देश आपल्या उज्ज्वल पराक्रमाने जिंकून हा बहुकाळपर्यंत महाराजा होईल. पृथू, पुरुरवा, अंबरीप, उशीनराचा पुत्र शिबी, मांधाता, नल, भगत, भगीरथ, हरिश्चंद्र, दशरथाचा पुत्र राम, जनक, ययाती, नहुष, धर्मिष्ठ युधिष्ठिर यापूर्वी होऊन गेलेल्या राजांसारखाच शहाजीचा पुत्र शिवाजी हाही होईल. असे सर्व सिद्धांत ज्योतिषग्रंथ पारंगत ज्योतिष्यांनी त्या मुलाचे जातक सभेमध्ये वर्तविले. प्रचीयमानावयव व्यक्तविग्रहभूषणम. पुढे त्यास बाळसे आले तेव्हा तो गोंडस दिसू लागला. कायम टिकणाऱ्या लावण्याच्या योगाने त्याला विलक्षण मोहकपणा आला होता. नाना प्रकारची रत्ने आणि मोत्ते यांनी युक्त असे सोन्याचे सुंदर कुंचडे त्याच्या डोक्यावर झळकत असे. चमकदार मोत्यांच्या हाराच्या टोकास लोंबणारे सोन्याचे पिंपळपान तो खेळताना कपाळावर सारखे हलत असे. अमूल्य हिरे आणि चित्रविचित्र माणके म्हणजे लाल यांच्या किरणांनी म्हणजे तेजाने विलक्षण चकाकणारी बाहुभूषणे त्याला घातली होती. पाचेने जडित अणपुचीदार वाघनख जिच्यामध्ये पटविले होते अशी काळी पोत गळ्यात घातल्यामुळे तो शोभत असे. उत्तम रत्नांच्या समूहामध्ये उठून दिसणारी जीवंतिका देवीची म्हणजे ज्योतीची सुवर्ण प्रतिमा त्याच्या छातीवर पडलेली असे. पोवळी आणि नीळ यांनी संमिश्रित मुवर्णमण्यांच्या मनगट्या त्याच्या हातात घातलेल्या होत्या. आहाहा, तो आनंदाची मूर्तीच होता. त्याच्या कमरेत दिव्य करगोटा होता. पायात लखलखीत वाळे व चकाकणारे रत्नजडीत चाळ होते. चतुर स्त्रियांनी स्वतः त्याच्या डोळ्यात चमकदार काजळ घातलेले असे. कपाळाच्या मध्यभागी सुरेख तीट लावलेली असे. अत्यंत सुंदर असे सोन्याचे आंगडे त्याच्या अंगात घातलेले असे. अशा त्या हसतमुख बाळाला दाया मोठ्या प्रेमाने सांभाळीत असत. राजपत्नीच्या त्या बालकास तो आत आणि बाहेर सर्वत्र संचार करणारा, व्यापी असूनही बाहेर नेण्यात येऊन त्याला त्यांनी सूर्यदर्शन करविले. त्या राजकुमाराचे उपवेशन आणि अन्नप्राशन हे संस्कार यथाविधी आणि यथाक्रम करण्यात आले. नंतर दर्याखानास आपल्या बाणांनी विद्ध करून आणि त्याचा गर्वहरण करून विजयी होत सत्ता शहाजी राजासुद्धा शिवनेरीस आला. नित्य पराक्रम गाजवणारा तो शहाजी राजा, संभाजीचा धाकटा भाऊ ज्या कमलनेत्र शिवाजी, त्यांचे आनंदाने मुखावलोकन करत झाला. त्या समयी त्या राजाने आनंदित होऊन गायी, मोहरा, हत्ती, घोडे आणि रत्ने ही इतकी वाटली की लगेच सर्व याचक लोकांना दुसऱ्या कोणाकडे तोंड वेघाडण्याची पुष्कळ काळपर्यंत आवश्यकताच राहिली नाही. आपली किरणे कमलांवर पाहून त्यांनास विकसित करीत, लोकांमध्ये हर्षभरित करीत, पृथ्वीवर उंच अतिशय संचार करणारा प्रत्यक्ष सूर्य म्हणजे लोकांचा मित्र असा तो राजपुत्र बालसूर्याप्रमाणे सर्व अंधकार नाहीसा करीत हळूहळू वाढू लागला. तसा तो फारच सुंदर दिसू लागला.